मनोहरची बायको चित्रा खूपच देखणी आणि सुंदर होती. त्याला इतकी सुंदर बायको मोठ्या नशिबाने मिळाली होती. पण लग्नानंतर मनोहर आपल्या कामात आणि इतर गोष्टींत इतका व्यस्त असायचा की तो चित्राला हवा तितका वेळ आणि आनंद देऊ शकत नव्हता. यामुळे चित्रा मनातल्या मनात त्याच्यावर काहीशी नाराज असायची. पण एक दिवस मनोहरला कळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मनोहरने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याची इतकी सुंदर पत्नी असं काही पाऊल उचलेल. पुढे नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी ही कथा पूर्ण नक्की ऐका. मित्रांनो, मनोहर त्याच्या आईवडिलांसोबत एका छोट्या गावात राहायचा. त्याला 2 मोठ्या बहिणी होत्या, ज्यांचं लग्न होऊन त्या आपापल्या संसारात सुखी होत्या. मनोहरला लहानपणापासूनच अभ्यासाची आणि शिकण्याची खूप आवड होती. त्याला इतरांसोबत जास्त खेळायला किंवा गप्पा मारायला आवडत नसे. पुस्तके आणि शिक्षण हेच त्याचं जग होतं. त्यामुळे गावात त्याचा फारसा कोणी मित्र नव्हता. पण गावातच राहणारा विजय नावाचा एक मुलगा त्याचा चांगला मित्र होता. विजय मनोहरपेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. तो मनोहरचा सक्का चुलत भाऊ देखील होता. विजय हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांचे घर मनोहरच्या घराशेजारीच असल्याने विजयचे नेहमी मनोहरच्या घरी येणे जाणे असायचे. विजय स्वभावाने मनमोकळा आणि हुशार होता. जेव्हा दोघे सोबत असायचे तेव्हा खूप प्रेमाने गप्पा मारायचे आणि अभ्यासही करायचे. असेच दिवस जात होते आणि दोघेही मोठे होत होते. मनोहर 10वीत असताना अचानक त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. मनोहर पूर्णपणे कोलमडला. पण विजय आणि त्याच्या वडिलांनी मनोहरला खूप मोठा धीर दिला. पुढे उच्च शिक्षणासाठी मनोहर शहरात गेला. तिथे शिकत असतानाच त्याच्या आईचेही निधन झाले. आता मनोहर या जगात पूर्णपणे एकटा पडला होता. पण तरीही त्याने जिद्द हारली नाही. शिक्षण पूर्ण करून तो एका मोठ्या कंपनीत चांगल्या नोकरीला लागला. दुसरीकडे विजयने जास्त शिक्षण न झाल्यामुळे नोकरी न करता गावातच राहून आपल्या वडिलांची शेती सांभाळणे पसंत केले. काही वर्षांनी विजयचे लग्न झाले आणि त्यांचा संसार सुखाचा सुरू झाला. त्यानंतर 3 वर्षांनी विजयच्या वडिलांनीच मनोहरचं लग्न चित्रासोबत जमवले. चित्रा दिसायला अत्यंत सुंदर, गोरीपान आणि आकर्षक होती. लग्न ठरवताना विजयही सोबत गेला होता. चित्राला पाहताच विजय तिच्या सौंदर्याकडे आकर्षित झाला. विजय दिसायला छान होता, पण त्याला त्याच्या मनासारखा जोडीदार मिळाली नव्हती. आई वडिलांच्या इच्छेखातर त्याने लग्न केले होते. चित्राला पाहून त्याच्या मनात विचार आला की अशी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात यायला हवी होती. पण ती मनोहरच्या नशिबात आली. मात्र विजयने ते विचार तिथेच थांबवले आणि भावाचे सुख मानून तो सर्व विसरला. काही दिवसातच मनोहर आणि चित्राचे लग्न झाले. लग्नानंतर मनोहर चित्राला घेऊन शहरात राहू लागला. पण मनोहर स्वभावाने खूप शांत आणि कामात व्यस्त राहणार असल्यामुळे चित्राला ज्या पद्धतीचा जिव्हाळा, प्रेम आणि वेळ हवा होता तो मनोहरकडून मिळत नव्हता. चित्रा नेहमी उदास राहू लागली. 2-3 महिन्यांनी मनोहरला हे समजले. तेव्हा त्याने चित्राचे मन जपण्याचे खूप प्रयत्न केले. डॉक्टरांचा सल्लाही घेतला, पण त्यांच्या नात्यातील दुरावा कमी होत नव्हता. शेवटी मनोहरने सर्व काही नशिबावर सोडून दिलं. लग्नानंतर 5 महिन्यांनी मनोहर आणि चित्रा पहिल्यांदाच गावी आले. विजय आणि त्याच्या परिवाराने त्याचे आनंदाने स्वागत केले. दुसऱ्या दिवशी मनोहर आणि विजय शेतात फिरायला गेले. तिथे विजयने सहज मस्करी करत विचारले, मनोहर, तू खूप नशीबवान आहेस. तुला चित्रा बहिणींसारखी सुंदर बायको मिळाली. तुझा संसार सुखाचा आणि रात्र तर आनंदीच असेल ना. हे ऐकून मनोहर उदास झाला.
विजयने विश्वासात घेतल्यावर मनोहरने डोळ्यात पाणी आणून सांगितले, विजय, मी चित्राला वरून जितका सुखी ठेवतोय तितकी ती मनातून आनंदी नाही. मी तिला एक पती म्हणून हवा तसा वेळ आणि प्रेम देऊ शकत नाही. त्यामुळे ती नेहमी उदास असते. हे ऐकून विजयला आश्चर्यच वाटले. पण त्यांच्या मनात एका कोपऱ्यात चित्राबद्दलची ती जुनी ओढ पुन्हा जागी झाली. दुपारी सर्वजण एकत्र जेवायला बसले. चित्रा जेवण वाढताना तिची आणि विजयची नजरानजर झाली. विजयचे देखणे रूप आणि त्याचा बोलका स्वभाव चित्राला आधीच आवडला होता. मनोहर आपल्या काकांशी गप्पा मारण्यात व्यस्त होता. तर इकडे विजय आणि चित्रा केवळ नजरेनेच एकमेकांच्या मनातील भावना समजून घेत होते. त्याच संध्याकाळी मनोहरने सांगितले की त्याला अचानक एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेरगावी जावे लागणार आहे. त्यामुळे तो चित्राला गावीत ठेवून जात आहे आणि पुढच्या आठवड्यात घ्यायला येईल. हे ऐकून विजय आणि चित्रा दोघांनाही मनातून आनंद झाला. मनोहर गेल्यावर चित्राने घरी थांबण्याचा बहाणा केला. संध्याकाळी घरी कोणी नसताना चित्रा चहा घेऊन विजयच्या खोलीत गेली. विजयने तिला पाहताच विचारले, वहिनी, तुम्ही इथे? चित्रा लाजत म्हणाली, हो भाऊजी, मनोहरने मला तुमच्या दोघांमधील घट्ट मैत्रीबद्दल सर्व सांगितले आहे. मला आयुष्यात खूप एकटेपणा जाणवत होता. विजयने तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, चित्रा, मी तुला कधीच उदास राहू देणार नाही. मनोहर माझा भाऊ आहे आणि त्याची जागा माझ्या हृदयात वेगळी आहे. पण तुला आनंद देणे आता माझेही कर्तव्य असेल. त्या संध्याकाळी चित्राला विजयच्या रूपाने एक आधार मिळाला आणि तिचा एकटेपणा दूर झाला. पुढील काही दिवस त्या दोघांनी एकमेकांना सुखद सोबत दिली. आठवड्यानंतर मनोहर गावी परतला. रात्री मनोहरने चित्राला खोलीत बोलावले आणि म्हणाला, चित्रा, तू इथे गावी आल्यापासून खूप बदलली आहेस आणि आनंदी दिसत आहेस. विजय माझा सक्का भाऊ आणि जिवलग मित्र आहे. जर त्याच्या सोबतीमुळे तुझ्या आयुष्यातील नाराजी दूर होत असेल तर मला त्यात काहीच अडचण नाही. मला फक्त तू आनंदी हवे आहेस. चित्राने आश्चर्यचकित होऊन मनोहरला मिठीच मारली आणि म्हणाली, तुम्ही इतके मोठे मन दाखवले यासाठी मी तुमची आभारी आहे. विजय भाऊजींनी मला या आठवड्यात खूप मानसिक आधार दिला. मनोहरने हसून तिला माफ केले आणि तिच्या आनंदाचा स्वीकार केला. तर मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या कथा वर्ल्ड मराठी या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.